नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हिवाळ्यामध्ये ताजा मटर हा खूप छान बाजारामध्ये मिळतो, त्यामुळे आज आपण छान अशी मटरची भाजी तयार करणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मटरची भाजी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 चमचा डाळ घेतलेला आहे, त्यात आपण मिक्सरमध्ये घालून घेऊयात। लसूण पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो असा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। ते आपल्याला आता मिक्सरमध्ये घालून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे मी छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे। इथे मी कढई छान गरम करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये टाकून घेऊयात 2 पळी तेल। तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 चमचा जिरं। जिरं छान फुललं की त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। साधारण 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। आता कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तरी ते छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतलेला आहे। आता यामध्ये आपण वाटण घालून घेऊयात। तरी ते आता वाटण घालून झाल्यानंतर याला छान मिसळून घेऊयात आणि आपल्याला याला छान असं 5 ते 6 मिनिटे छान असं इथे परतून घ्यायचं आहे। तरी ते मी हे आता 5 ते 6 मिनिटे छान असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि हे मसाले आता आपल्याला छान असे यामध्ये परतून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटे आपल्याला मसाले छान यामध्ये परतून घ्यायचे आहेत। तरी ते आता मसाले छान परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे ताजा मटार आणि मटार यामध्ये छान असा मिसळून घ्यायचा आहे। तरी ते मटार छान आता मिसळून झालेलं आहे। यामध्ये घालूयात आता चवीपुरतं मीठ आणि मीठही यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात। तर मटर इथे छान असा मिसळून झाल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनिटे पाणी न टाकता वाफ करून घ्यायची आहे। तर 2 मिनिटांनंतर इथे छान असे आपले मटार वाफळलेले आहेत। आता आपण याला एकदा छान हलवून घेऊयात आणि आता यामध्ये टाकून घेऊयात पाणी। तुम्हाला ज्याप्रमाणे कमी जास्त रस्सा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता। पाणी टाकून घेतल्यानंतर एकदा याला छान असं मिसळून घ्यायचं आहे। तरी ते छान असं मिसळून झालं की यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारण 10 ते 12 मिनिटे मध्यम आचेवरती हे छान मटार शिजवून घ्यायचे आहेत। ताजा मटार असल्यामुळे शिजण्याकरता टाइम लागतो, त्यामुळे 10 ते 12 मिनिटे आपल्याला मटार हे छान शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे मी 10 ते 12 मिनिटे छान असे मटारची भाजी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी आपली मटारची भाजी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने इथे आपली छान अशी चमचमीत मटारची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।